विदर्भात उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाही होत असून घामाच्या धारा वाहू लागल्यात। मराठवाड्यातही उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। विदर्भातील वर्धा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर काही तुरळक ठिकाणी रात्री दमट हवामानाचा रेड अलर्ट म्हणजेच सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर उर्वरित विदर्भात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर ठाणे, रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून उर्वरित कोकणात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। तर मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात हलक्या सरींचा इशारा देण्यात आलाय। तर उर्वरित मराठवाड्यात कोरड्या हवामानाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे। राज्यात मागील 24 तासात ब्रह्मपुरी इथं 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपूर इथं 46.8, वर्धा इथं 46.4 आणि अमरावती इथं 45.8 अंश आणि अकोला इथं 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मराठवाड्यात नांदेड इथं 44.2 अंश तर परभणी इथं 44 अंश तापमानाची नोंद झाली। सोमवारी मान्सूनने अंदमान निकोबार बेटे, पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि श्रीलंकेच्या कोमोरिन भागात प्रगती केली आहे। शुक्रवारी मान्सूनची स्थिती जैसे थे होती। पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर, नैऋत्य व आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा उर्वरित भागासह पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात पुढे सरकण्याची अनुकूल स्थिती निर्माण झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे।